करमाळा तालुक्यातील सीना नदीला जो आहे तो पूर आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे जो हा करमाळा तालुक्यातील संगोबा येथील जो पूल आहे तो देखील तिसऱ्या वेळेस जो आहे तो हा संगोबाचा पूल आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा संगोबा पूल पाण्याखाली गेल्यामुळे करमाळा तालुक्यातील 10 ते 12 गावांचा जो आहे तो करमाळा तालुक्याशी असणारा संपर्क तुटला असून यावेळी सध्या प्रशासनाने योग्य अशी ती खबरदारी घेऊन सीना नदीकाठचे जे 10 ते 11 गावातील नागरिक आहेत तसेच जनावर आहेत त्यांना देखील स्थलांतरित करण्यात आलेलीची माहिती जी आहे तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी आपल्याला यावेळी बोलताना दिली। आपण पाहू शकतो की याच पाठीमागच्या पुरामध्ये जे आहे ते संगोबा मंदिरामध्ये जे आहे ते 90 जण प्रवासी अडकल्याचे चित्र पाहायला मिळते। त्याच मंदिरामध्ये एक विद्यालय देखील आहे, ते विद्यालय देखील संगोबाचं यावेळी आता सध्या जे आहे ते पुरामध्ये वेढल्याचं चित्र जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। परंतु आज प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते योग्य खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून ठिकठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून जनावरांसाठी चारा असेल तसेच नागरिकांसाठी योग्य ठिकाणी त्यांना जे आहे ते निवारा कक्षामध्ये नेऊन ठेवून त्यांची देखील सुविधा करण्याची माहिती जी आहे ती तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी दिली असून पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील ठिकठिकाणी ज्या ठिकाणी पूर आहे त्या ठिकाणी देखील योग्य असा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे ते प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।